कादवा नदीत पानवेलीचा विळखा, निफाड तालुक्यात आरोग्याचा गंभीर धोका। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून वाहणाऱ्या कादवा नदीच्या पात्रात पानवेलीचा प्रचंड विळखा निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। गेल्या काही महिन्यांपासून नदीच्या जवळपास 90% भागावर पानवेलीचं आच्छादन झालंय। त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असून पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे। परिणामी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असून मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका वाढलाय। नदीकाठच्या शिवरे, कातरगाव, सुंदरपूर, कोठुरे, दिंडोरी, खानगाव, चापोडगाव, करंजगाव, भुसे आणि नांदूर मधमेश्वर या गावातील नागरिक या समस्येमुळे त्रस्त झालेत। पानवेली कुजल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक मोठा त्रास होत असून संध्याकाळनंतर बाहेर पडणं कठीण झालंय। नागरिकांनी तातडीनं पानवेली हटवणे, डास नियंत्रणासाठी औषध फवारणी करणे आणि नदी स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे। प्रशासनानं वेळीच दखल न घेतल्यास मोठी आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट।